तर नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ट्रेडिंग म्हणजे काय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय बघितलं, तर ट्रेडिंग हा एक शेअर मार्केटचाच भाग आहे. तर ट्रेडिंग म्हणजे काय याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. तर कोणताही वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ट्रेडिंग या शब्दाचा मराठी अर्थ होतो की व्यापार करणे. तर हा व्यापार आपण मार्केटमध्ये कसा करत असतो, मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ती गोष्ट आपल्याकडे काही दिवस ठेवली आणि काही दिवसानंतर विकून टाकली. तर या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रेडिंग. याच्याच उलट आपण ती वस्तू खरेदी केली आणि ती न विकता आपल्याकडेच ठेवली तर त्या प्रक्रियेला म्हणतात होल्डिंग. तर तुम्हाला होल्डिंग आणि ट्रेडिंग याच्यातला फरक समजलाच असेल. तर ही ट्रेडिंग रिअल मार्केटमध्ये काम कशी करते ते आपण पुढे बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ट्रेडिंगचे किती प्रकार आहेत. ट्रेडिंगचे खूप सारे प्रकार आहेत. त्यातले मुख्य 3 प्रकार आहेत. ते म्हणजे इंट्राडे, दुसरा म्हणजे स्कॅल्पिंग आणि तिसरा म्हणजे ऑप्शन. सगळ्यात जास्त इंडियामध्ये ट्रेड होणारा प्रकार म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सगळ्यात जास्त इंडियामध्ये ट्रेडिंग केली जाते. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग करत असताना तुम्हाला टाइम लिमिटेशन लागू असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 9:15 ते 3:30 पर्यंत ज्या काय तुमच्या पोझिशन आहे त्या एक्झिट करायच्यात. जर तुम्ही त्या पोझिशन एक्झिट केला नाही तर तुमचा ब्रोकर ऑटोमॅटिकली पोझिशन एक्झिट करतो. म्हणजेच काय, ज्या तुम्ही पोझिशन म्हणजे जे तुम्ही शेअर सकाळी खरेदी करणार आहे किंवा विक्री करणार आहे ते तुम्हाला 3:30 पर्यंत विकून टाकायचं आहे. इंट्राडे ट्रेडिंग ही एका दिवसापूर्वी मर्यादित असते. आता ट्रेडिंगचा दुसरा पार्ट येतो तो म्हणजे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला लिमिटेशन नसते, म्हणजे टाईमची लिमिटेशन नसते. समजून चाला, तुम्ही एखादी पोझिशन बाय केली, एखादा स्टॉक किंवा एखादा शेअर खरेदी केला तर तुम्ही तो दीर्घ कालावधीपर्यंत ठेवू शकता. जसं की 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्षापर्यंत तुम्ही हा ट्रेड ठेवू शकता. जोपर्यंत तुम्ही त्या ट्रेडमधून एक्झिट घेणार नाही तोपर्यंत तो तुमच्या ब्रोकरकडे राहतो. याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा तो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंग हा एक डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 2 पार्ट येतात. त्यामध्ये येतोय कॉल आणि एक येतो पुट. तर ऑप्शन ट्रेडिंगवर आपण एक संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.